HM घाटमाता न्यूज। वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथे डोक्यात दगड घालून पत्नीचा खून। चिकुर्डे तालुका वाळवा येथील कविता उत्तम बुरशे पाटील वय वर्ष 42 यांचा पती उत्तम विष्णू बुरशे पाटील वय वर्ष 52 याने मंगळवार दिनांक 12 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान पत्नी झोपेत असतानाच डोक्यात दगड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी 6 वाजता उघडकीस आला। खून करून पती उत्तम बुरशे पाटील हा कुरळ पोलिसात स्वतः हजर झाला। कुरळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनील माने, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र जाधव, दीपक खोमने व फॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व बॉडी शवविच्छेदनासाठी मिरज सरकारी रुग्णालयात पाठवण्याची तजवीज केली। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मय्यत कविता व उत्तम बुरशे पाटील यांच्या लग्नाला 24 वर्षे झाली आहेत। उत्तम हा एका साखर कारखान्यात कामाला आहे। त्यांना एक मुलगा आहे। मुलगी डिप्लोमा तर मुलगा डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहे। हे दोन्ही मुले बाहेरगावी राहायला असल्याने सध्या कविता व उत्तम हे दोघे चिकुर्डे येथे वास्तव्यास आहेत। यांच्यामध्ये वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होते। मात्र कित्येक वेळा घरच्या लोकांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र उत्तम यांच्यात काही बदल होत नसल्याने 2 महिने कविता या माहेरी निघून गेल्या होत्या। मात्र उत्तम याने त्यांना भांडण करणार नाही असे सांगून कविता यांना मागील महिन्यात घरी परत घेऊन आला होता। नेहमीप्रमाणे काल सोमवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता। यामुळे उत्तम याने आज पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान कविता या झोपेत असतानाच घराबाहेरील मोठा दगड आणून तिच्या डोक्यात घालून खून करून घरात नळाचे पाणी भरून व आंघोळ करून भावकीतील काही लोकांना खून केल्याचे सांगत कुरळ पोलिसात हजर झाला। सदर घटनेची फिर्याद चुलत भाऊ नितेश श्रीकांत बुरशे पाटील यांनी कुरळ पोलिसात दिली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण व सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील माने करत आहेत। HM घाटमाता न्यूज।